तुम्हाला वाटत असेल आज मॅडम का रडतायत, तर म्हणजे एखाद्याचा संसार जर तुटत असेल आणि त्या व्यक्तीला वेदना होत असतील आणि त्या वेदना आपल्या जवळचाच व्यक्ती देत असेल, तर कितीही जरी नाही म्हटलं तर डोळ्यातून पाणी येतच. आणि ते त्याच महिलाला माहिती आहे की ज्या महिला यामधून गेलात. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता आणि आज मी जी म्हणजे घटना सांगणार आहे किंवा माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यामध्ये जी जी घटना झाली तर ती तुम्हाला सांगणार आहे. माझ्या अक्षरशः म्हणजे तिने सांगत होती तेव्हाच माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. नेमकं म्हणजे असं घडू कसं शकतंय, म्हणजे एवढं चांगलं त्या दोघांचं कपल होतं आणि त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण होऊन गेले आणि 10 वर्षाच्या नंतर म्हणजे एवढं तर म्हणजे सगळ्या गावामध्ये त्यांचं कपल फेमस, म्हणजे सगळं एवढं एकमेकाला जीव लावतात, एवढं प्रेम करतात. आणि असं नाही की त्यांचं म्हणजे लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि खूप म्हणजे नवरा पण बायकोची इज्जत करत होता, बायको पण जे नवऱ्याला हवं आहे नको आहे ते पाहत होती. आणि असा त्यांचा सोन्यासारखा संसार चांगला सुरू होता. त्यांना 2 मुलं पण झाले आणि त्यांची मुलं झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि स्वतःचं म्हणजे छोटं मोठं घर झालं. त्याच्यानंतर त्या मुलाचा जॉब होता आणि ती मुलगी मस्तपैकी घर वगैरे सांभाळून त्यांचे 2 मुलं सांभाळत होती आणि त्यांचा सुखाचा संसार म्हणजे राजा राणीचा संसार असतं तसा होता. पण त्यांच्या संसाराला कुणाची नजर लागली म्हणावं किंवा काय झालं तर म्हणजे जो नवरा बायको म्हणजे जेवली का नाही जेवली हा फोन करून विचारतो. त्याच्यानंतर ड्युटीहून आल्याच्या नंतर सोबत बायकोचे जेवण करतो. तोच नवरा म्हणजे आत्ता बायकोने जर फोन केला तर काय काम आहे, कशाला फोन केलास, काय गरज आहे तुझी मला फोन करण्याची, आणि मी कामात आहे तिथं काय मी काय खेळायला चाललो का, असं तसं म्हणजे त्याची बोलण्याची म्हणजे भाषा बदलली. आणि हा बदल म्हणजे लगेच झाला नाही, बदल असा थोडा थोडा होत गेला आणि तिला म्हणजे फक्त तिला कळायला थोडासा उशीर लागला. कारण की ती बिचारी म्हणजे त्याच्यावर असे डोळे झाकून प्रेम करत होती, तो पण तिच्यावर प्रेम करत होता. पण त्या प्रेमामध्ये म्हणजे कसं झालं, प्रेमापेक्षा त्याला दुसरी गोष्ट महत्त्वाची वाटली. आणि ती म्हणजे ही जी आहे मुलगी तर ती फक्त तिला म्हणजे तिने तिच्या घरच्यांचा कधी विचार केला नाही, तिच्या शेजारी पाजाऱ्याचा केला नाही किंवा मैत्रिणीचा केला नाही. म्हणजे तिचं जे विश्व होतं तिचा नवरा, तिचे 2 मुलं, बस. म्हणजे नवऱ्याला काय आवडतंय काय नाही, तिला म्हणजे काय हवं काय नको हेच बघायची. आणि म्हणजे तिला असं वाट बघायची की नवरा कधी ड्युटीहून येतोय, आल्याच्या नंतर काय करायचं काय खायचं किंवा त्यांच्यासोबत कुठं बाहेर जायचं, असे प्लॅन तिच्या असायचे. आणि असं पण नाही की ती उधळपट्टी करत होती, जेही नवऱ्याची पेमेंट वगैरे येत होती तर त्यातून त्यांनी सेविंग करून करून त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह करत होते. आणि असा म्हणजे प्रत्येक महिला काटकसर करून त्याचा संसार करत असतात. पण माणसाच्या म्हणतात ना की चांगले दिवस जास्त दिवस राहत नसतात, तसं त्यांचं 10 वर्ष खूप छान चाललं. आणि 10 वर्षाच्या नंतर त्याला म्हणजे व्यसन लागलं आणि ते काय कधी दारू पिऊन यायचा तर मग ती म्हणायची तुम्ही पेत जाऊ नका, मला आवडत नाही ते. तर मग तो पहिले ठीक आहे सॉरी म्हणायचा, माफी मागायचा आणि तुला नाही आवडत ना आता तुझी शपथ मी पेणार नाही. मग तिला पण त्या बिचारीला वाटायचं आता हा घेणारच नाही आणि ती परत त्याला माफ करायची आणि त्यांचा संसार सुखानेच चालू राहायचा. पण अजून त्यांचं म्हणजे काही झालं, कोणत्या मित्राने वगैरे फोर्स केलं तर परत तो जायचा प्यायचं आणि परत येऊन मग बायकोला परत म्हणायचा नाही आजचं शेवटचं होतं, याच्यानंतर प्लीज प्लीज एवढ्या वेळेस माफ कर, झालं आता. आणि असं म्हणजे चलत राहायचं. असे 2 वर्ष निघून गेले. 2 वर्ष निघल्याच्या नंतर सतत त्याचं तेच राहायचं की 8 दिवसाला, महिन्याला, 4 दिवसाला
तो पिऊन यायचा आणि हिला ते इरिटेट व्हायचं आणि हिला वाटायचं म्हणजे मी सगळं याचं म्हणजे याच्या मनासारखं करते, याला जे नाही आवडत ते मी कधी घालत नाही, याला जे पाहिजे नाही ते कधी मी तसं करत नाही, यांना बाहेर जायला आवडत नाही एकटीने तर ते कधी जात नाही किंवा म्हणजे विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. आणि तोच तिला म्हणतो तुला मी कधी म्हणलं का, तुला मी कोणतं बंधन घातलं का, तू कशाला हे केलंस, तुला असं वाटतंय का म्हणजे मला बंधनात ठेवशील आणि मग तू म्हणजे मी जर तुझं ऐकत राहिलो तर म्हणजे त्याचं म्हणजे अशी बोलण्याची ट्युनिंग बदलली आणि मग तिला त्याचं दुःख वाटत होतं. मग ती जेव्हा रडायची तर तो तिचे डोळे पुसायचा, ठीक आहे बाबा माझ्यामुळे तुला त्रास झाला, चुकलं माझं, माफ कर, असं म्हणून त्यांचा संसार म्हणजे म्हणजे जरी घेतली तरी पण ती त्याला माफ करायची, तो तिला माफी मागायचा, असं म्हणजे चालत राहायचं. मग त्याचं पण थोडे काही दिवस गेले पण त्याला त्याच्यानंतर त्याचं व्यसन लागलं ते आणि त्यांचं जे सुखाचा संसार होता तर तो म्हणजे असा व्यसन झालं की त्याला आता म्हणजे बायकोची लेकराची गरजापेक्षा त्याला त्याची दारू, त्याचे मित्र ते म्हणजे त्याला सर्वात म्हणजे चांगलं वाटायला लागलं. म्हणजे बायको त्याला बोलती तू लवकर घरी ये, एवढा उशीर काय करतो, किंवा ड्युटी संपल्याच्या नंतर तुमचं तुम्ही घरी यायचं असं म्हटलं तर त्याला इरिटेटपणा व्हायला आहे की तू मला बंधनं ठेवतीस का, म्हणजे मी काय तू बायकोचा गुलाम आहे का, म्हणजे त्याला प्रेम वगैरे ते तर गेलं सगळं म्हणजे खड्ड्यात गेलं, त्याच्या बाबतीत चुलीत गेलं. पण तिलाच तो बोलतो की तुला काय वाटतं, तू म्हणजे मी तुझ्या मनासारखं ऐकलं तर नवरा चांगला आहे आणि मी एखाद्या वेळेस पिऊन आलो तर नवरा खराब आहे, तू म्हणजे असा आवडहव्यपणा करते. मग ती म्हणते मी माझी चूक सांगा ना, माझी एखादी चूक असेल तर तुम्ही सांगा आणि ती जर मी सुधारली नाही तर तुम्ही सांगा. मग माझी काही चूक नसताना तुम्ही मला विनाकारण, तुम्हाला माहिती आहे ना मला ज्या गोष्टीचा त्रास होते तुम्हाला तेवढंच म्हणते ना, तुम्ही घेऊ नका, बाकी तर आपला संसार सगळा सोन्यासारखा चांगला आहे. तर मग का नाही, मग मी का तुझं ऐकायचं का, म्हणजे तुम्हाला काय कमी पडतं, लेकराला काय कमी पडतं, असं म्हणून म्हणजे तिला दाब दडप म्हणजे म्हणजे जे नवरा तिला प्रेमाने सांगत होता त्यांचं जिथं भांडण मिटत होतं तिथं म्हणजे तो बोलायला लागला. मग ती बोलती तुम्ही असं तर बोलत नव्हते, हां मी एवढे दिवस बोललो नाही तर त्याचा तर तुला हे झालं ना, चुकलं बाबा, मी तेव्हा बोललो नाही, आता मी बोलायलो ना तर हेच खरं, असं म्हणून म्हणजे तिला बोलल्याच्या नंतर तिचं मन म्हणजे कसं, एक स्त्री जेव्हा ती स्त्री घर सोडती, तिचे आईवडील सोडती, तिचं म्हणजे सगळं सोडून त्या माणसाच्या विश्वासात लग्न करून येते आणि तिथं तिचा नवरा म्हणते की तुझ्यासोबत लग्न करणं म्हणजे किंवा मी काय बायकोचा गुलाम आहे का, किंवा तू म्हणशील तसंच मी ऐकू का. ती म्हणते मी कधी म्हणलं की मी जसं म्हणते तसं तुम्ही ऐका, पण तुम्ही जे म्हणजे तुम्हाला वाटत नसेल पण जे वाईट आहे ते मी तरी म्हणते एक बायको सांगू शकते, नाही तर तुमचे आईवडील सांगणार, नाही तुमचे भाऊजाई सांगणार, नाही तुमचे शेजारी पाजारी सांगणार, नाही तुमचे नातेवाईक सांगणार. त्यांना तर उलटं चांगलं आहे की दोघांमध्ये भांडणं झाले की म्हणजे कसे एकत्र राहत होते आता कसे भांडायलेत, अशी म्हणजे मस्त त्यांना मज्जा वाटते. आणि मग ती म्हणजे रडत होती बिचारी आणि मला पण म्हणजे तिच्यासोबत रडायला येत होतं. आणि अक्षरशः ही घटना तिचीच नाही, याच्या अगोदर पण मला 2-4 महिलांनी सांगितले, फक्त प्रकार थोडे वेगवेगळे होते. पण म्हणजे फक्त एक म्हणजे व्यसन माणसाचा संसार उद्ध्वस्त करू शकतं, तर मग ते व्यसन म्हणजे एवढं इम्पॉर्टंट व्यसन तर नसू शकते. आणि जो माणूस म्हणजे एवढं त्या बायकोवर प्रेम करणारा माणूस, त्याला फक्त म्हणजे इगो आला आणि मी दारू पिणार, म्हणजे माझं काही अस्तित्व नाही का, अगोदर मायबापांनी सांगितलं तसं वागलो, आता तू सांगशील तसं वागायचं. पण ती बायको तुम्हाला वाईट काय सांगायची, तुमच्या संसाराचं, तुमच्या हिताचं, तुमच्या शरीराला वाचवण्यासाठीच सांगते ना. दारू काही खूप चांगली गोष्ट आहे का, म्हणजे तुम्ही पेल्याच्या नंतर तुमचं वजन वाढणार किंवा तुमची प्रतिष्ठा वाढणार का, तुमचा 4 चौघामध्ये मान सन्मान होणार का, हा माणूस दारू पितोय खूप शांत आहे म्हणून तुमचा सत्कार होणार. अरे तुमच्या मुलं आहेत घरामध्ये 2, त्या मुलांना पण
वाटतंच ना पप्पा किती उशिरा येतात किंवा काय, किती नाही नाही म्हटलं तरी ह्या दोघांच्या नवरा बायकोच्या भांडणाचा जो वाद असतो तो लेकराच्या मनावर परिणाम होतोच. आणि कितीही त्या बायकोने जर मग सांगायचं ना, त्या बायकोची जर चुकी असली तर समोर येऊन सांगायचं, अरे तुझं हे चुकतंय आणि तू ही तुझी चूक दुरुस्त कर, मी पेणार नाही. पण तसं नाही, त्याला पेणं म्हणजे म्हणजे काय, त्याला ताण तणाव असं काही नाही, त्याची ती हॉबी झाली, म्हणजे त्याची ते म्हणजे त्याला आवडायला लागलं. आणि ते म्हणतात ना, माणसाची सवय झाली की ती सवय तोडायला खूप उशीर लागते. पण ती महिला ते प्रयत्न करत होती, पण तो असा काही बोलला तिला की तिला अक्षरशः म्हणजे जमीन पायाखालची तिला सरकली. की तो बोलला तिला की तू, माझी चुकी झाली म्हणे तुझ्यासोबत लग्न करून. मग आता ती बिचारी एवढी रडायला लागली म्हणे, मी म्हणजे जे केलं ते याच्यासाठी केलं, याच्या लेकरासाठी केलं, मग माझं अस्तित्व काय, मी जे 10 वर्ष याच्यासोबत घातले, याच्या घरच्यांना पाहिलं, याच्या लेकरांना पाहिलं, याचा संसार पाहिला, एवढं सगळं करून ह्या म्हणतंय की तुझ्यासोबत लग्न करून माझी चुकी झाली, मग मी वाईट कुठं आहे, माझं काय चुकलं, मी काय म्हणून हे असं मला का बोलला. पण तो बोलला नाही, त्याची दारू बोलली ती. आणि एवढंच नाही की म्हणजे दुसऱ्या दिवशी जे त्यांचं ते भांडण मिटत होतं किंवा जो पेल्याच्या नंतर तो वाद मिटवत होता, तो त्यांनी न मिटवता ते त्याचे कामं करत होता. आणि ही बिचारी खचून मनामध्ये रडून वगैरे, तिला मग मी हे पण म्हटलं की तू म्हणजे गुन्हा दाखल करू शकतेस, तुला जर त्रास होत असेल, तो तुला त्रास देत असेल तर. ती म्हणे नाही, त्यांनी जरी माझ्यावर प्रेम केलं नसेल तर मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं, मी गुन्हा पण दाखल करणार नाही. मला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांसाठी मला जगायचंय. आणि म्हणजे अगोदर त्याला जर ती म्हटली की मी जीव देते वगैरे तर त्याला वाईट वाटायचं. आणि आता जर ती बोलली तसं कधी तर म्हणते, हा तुझे तर ते नाटकच झालेत की जीव देते, धमक्या देतीस तू मला, असं तसं. म्हणजे काय करणार आहेस म्हणे, मला काही फरक पडत नाही म्हणे, तू काय केलंस काय नाही, मी काय तुला त्रासच देत नाही, असं बोलतो पुन्हा. ती म्हणे तू त्रास देत नाही, हो म्हणे, तू तुझा त्रास स्वतः तू त्रास करून घेतीस. मी पेतो म्हणजे काय, मी दररोज दारू पेत नाही, पेतो मी कधी कधी पेतो, आणि त्यात तुला काय त्रास, असं म्हणून तिला म्हणजे तिची बोलणं बंद करतो. आणि ती बिचारी म्हणजे म्हणजे तिला असहाय्य होतात, कारण की तिचं एकच म्हणणं आहे की मी संसार करते, मी माझे 2 लेकरं सांभाळते, याचं घरदार सांभाळते, आणि ही जी मला जो रिस्पेक्ट तो देत होता तर त्याच्यामुळं मी त्याचं म्हणजे आनंदाने, त्याच्या काही चुका झाल्या असल्या तरी त्याला मी माफ करत होते. पण आजकाल त्याच्या ते बोलण्यामध्ये ते दिसत नाही की त्याला तो इगो आला किंवा त्याला त्याला आता माझी गरज वाटत नाही. आणि 10 वर्षाच्या नंतर, लग्नाच्या 10 वर्षाच्या नंतर त्याला माझी गरज वाटणं याच्यापेक्षा म्हणजे माझ्यासाठी म्हणजे कोणती वाईट गोष्ट आहे, असं म्हणून ती बिचारी रडत होती. आणि खरंच ही घटना म्हणजे तिचीच नाही तर भरपूर संसार की असे आहेत की फक्त दारूमुळं किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या घरामध्ये वाद होतात किंवा प्रॉपर्टीवरून होतात की असं झालं तसं झालं की. तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला सर्वांना, तुम्ही लग्न करतात, त्या मुलीला घरात आणतात तर तिची रिस्पेक्ट करा. आणि ती जी लग्न करून येते तर ती तुमच्या घरच्यांच्या विश्वासावर येत नसती, ती तुमच्यासोबत लग्न करते, ती तुमची जिम्मेदारी असते. आणि तुम्हाला जर ती तुमची जिम्मेदारी पाळणंच होत नसली तर खरंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, जेवढेही पुरुष आहेत किंवा जे मुलं आहेत की त्यांना लग्न करायचं आहे, तर तुम्ही खरंच अगोदर तुम्ही स्पष्ट सांगा की मी दारू पिणार, मी गुटखा खाणार किंवा मी रात्री उशिरा घरला येणार, तर कोणती मुलगी तुमच्यासोबत लग्न करणार नाही. कारण की ज्या मुलींना ज्या गोष्टी आवडत नाहीत तर त्या गोष्टी ती कधी ॲक्सेप्ट करू शकणार नाही. तुमची जर हिंमत असेल तर फक्त तुम्ही लग्न व्हायच्या अगोदर ह्या गोष्टी त्या पोरला सांगायच्या की मी दारू पिणार, मी गुटखा खाणार, मी रात्रीच्याला उशिरा येणार, तुला करायचं असेल तर लग्न कर आता, नाही तर करू नकोस, असं जर म्हणून त्या मुलीने जर ॲक्सेप्ट केलं तर ठीक आहे बाबा, मग त्या हे बरोबर आहे तुमचं. पण ज्या वेळेस तुम्ही सांगणार नाही आमचं
मुलगा दारू पेत नाही, एवढी शेती आहे, एवढं प्रॉपर्टी आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, नोकरी आहे, असं म्हणून त्या मुलीसोबत लग्न करणार आणि त्याच्यानंतर 10 वर्ष तुम्ही संसार करणार. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला गरज वाटते तोपर्यंत तिचं हे करणार तुम्ही, आणि लग्नाच्या 10 वर्षाच्या नंतर तुम्हाला कळणार आता ही कुठं जाणार नाही, आता ही माझं घर सोडून कुठे जाणार नाही, किंवा हिला माझ्याशिवाय कोण आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्हाला खरंच बरोबर वाटतंय. कारण की जी महिला असते ती प्रेम एकावरच करते आणि शेवटपर्यंत ती ते संसार निभवण्याचा प्रयत्न करते. पण पुरुष पण असतात की प्रेम करतात, पण त्यांचं जे व्यसन किंवा त्यांना जे अडथळे वगैरे येतात तर ते थोडे त्यांनी त्यांचा इगो जर बाजूला ठेवला तर त्यांचा पण संसार वाचल. आणि ज्या महिलेला त्या दुःख वेदना होत्यात तर तिच्या जागेवर एकदा जाऊन बघायचा. कारण की जी महिला म्हणजे येईपर्यंत ड्युटीहून येईपर्यंत उपाशी राहते की नाही माझा नवरा यायचा राहिला आहे, आल्याच्या नंतर आम्ही सोबत जेवण करू असं थांबतात. आणि तिला जर आल्याच्या नंतर म्हटलं तू कशाला राहिलीस उपाशी, तुला कोणी उपाशी राहाय म्हटलं का, जेवायचं ना, मी का तुझे हात धरले होते का, तर हे बोलणं तुमचं चुकीचं आहे. तर तुम्ही तिला रिस्पेक्ट द्या, तर ती पण तुमचं म्हणजे बघणार नाही की किती काम करते किंवा काय करते काय नाही. तर तुम्ही जर तिला रिस्पेक्ट दिली घरामध्ये आणि तुमची जर एखादी चूक जरी झाली तरी ती 100% माफ करणार. पण तुम्ही जर असा इगो तुमच्या मनामध्ये आला आणि मी पेणार, तू काय करायचं तर कर, मला तुझी गरज नाही, तू जाऊ शकतीस, तर ती दुर्गा बी होती, ती चंडी बी होती, ती सरस्वती बी आहे. म्हणजे महिलामध्ये जेवढी सहन करायची शक्ती असते ती महिला सहन करते. पण जेव्हा आती होतं ना तर तेव्हा ती म्हणजे जेवढं म्हणजे ती प्रेम करते तोपर्यंत ती शांत असते. आणि जेव्हा तिचा म्हणजे प्रेमाचा बाण तुटतो तर तेव्हा ती काय करेल ती काही कोणाच सांगू शकत नाही. तर त्याच्यामुळं प्लीज महिलांना कोणी जास्त त्रास द्यायचा नाही. कारण की ती तुमच्यासाठी आलेली असते. तर तुम्ही माहिती आहे का, मला एवढं कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणासोबत हे असं होते किंवा कोणाच्या आजूबाजूला शेजारी जी मी आजची कहाणी सांगितली ती कोणासोबत घडली. तर म्हणजे अशा बऱ्याचशा महिलांपाशी ही घडती किंवा तिचा नवरा उशिरा येते, दुसरं कोणाला म्हणजे असं बऱ्याचशा अडचणी असतात की त्यांचं म्हणजे प्रेम हे 10-12 वर्ष असतं आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे माझी जिंदगी नाही का, अरे तुझी जिंदगी होती तर कशाला केलंस लग्न, तेव्हाच करायचं नाही ना, तू तुझी जिंदगी जगायची. तिने तिची जगली असती, ती काय विना ह्याची आली नव्हती की तू होतास म्हणजेच तिची लाईफ होती. तर प्लीज लग्न जर केलं तर निभवायला शिका आणि कोणाच्या मुलीचा टळटळात घेऊ नका. कारण की ती जी आलेली असती ती सर्व घरदार सोडून तुमच्यासाठी तुमचा संसार करण्यासाठी आलेली असती. आणि तिला जर तुम्ही इज्जत देत नसतात तर तुमची इज्जत खरंच म्हणजे 4 माणसात जरी तुमची इज्जत असली तरी तुम्ही वरी तिच्या मनातून जो टळटा लागतो ती शब्दाने बोलून दाखवत नाही. कारण की ती प्रेम करते. पण तिच्या जे एक एक रात्र जागून तिच्या डोळ्यातून अश्रू येतात तर त्या अश्रूचा तुम्हाला नक्कीच त्याचा एक एक कण तुम्हाला फेडावं लागणार आहे. तर त्याच्यामुळं प्लीज कोणाच्या म्हणजे मुलीसोबत असं करू नका. म्हणजे तुम्ही पुरुष आहात म्हणजे काय, तिचा म्हणजे तुम्ही काहीही करणार आणि ती बिचारी सहन करणार. तर आता हे जग राहिलेलं नाही. तर प्लीज फक्त ती प्रेम करते तुमच्यावर म्हणून ती शांत बसलेली आहे. आणि हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठीच केलेला आहे. तर माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने जरी पाहिला हा व्हिडिओ तरी पण मला काही प्रॉब्लेम नाही, त्याला बी माहीत आहे हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. तर समजायचं असेल तर समजून घ्या, संसार टिकवायचा तर टिकून घ्या. आणि ती तर तुम्हाला सोडून जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की उद्याचा व्हिडिओ जरा खासच आहे.